आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन, जागतिक वने तसंच जलदिन आणि बदलता भारत अभ्यास मंडळाचं विशेष चर्चासत्र या कार्यक्रमांचा संपादित अंश आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा 110वा वर्धापन दिन यंदा साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यानिमित्त संस्थेचे सचिव डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांनी 110 वर्षांच्या प्रवासाची माहिती दिली. तसंच ज्ञानार्जन हाच संस्थेचा मूळ उद्देश असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, माझ्यासाठी हा इथे बोलणं तुमच्या समोर संस्थेच्या झेंड्याखाली अध्यक्षांच्या उपस्थितीत हा बाका प्रसंग आहे. मी याच्यासाठी तयार नव्हतो, पण माननीय अध्यक्षांच्या आग्रहाखातर मला इथे काही बोलावं लागतंय. आणि खरोखर म्हणजे मी एक्झॅगरेट करत नाही, माझं मन खूप गलबलून गेलेलं आहे जेव्हापासून काल यांनी मला सांगितलं की तुला बोलायचं आहे. कारण ही अशी संस्था आहे, निजामाच्या राजवटीमध्ये सगळा विरोध पत्करून ही संस्था सुरू झाली. त्या संस्थापकांचा त्याग, त्यांची हिंमत, सुरुवातीच्या काळामध्ये जो संघर्ष करावा लागला त्या काळच्या पदाधिकाऱ्यांना, संस्थेचा इतिहास वाचल्याशिवाय आपल्याला याची कल्पना येणार नाही. आणि आपण कुठल्या ठिकाणी काम करतो आहोत, कुठे आपल्याला आश्रय मिळालेला आहे हे पण आपल्याला समजतं. तुमचा विश्वास बसणार नाही, 25 विद्यार्थी आणि 1 शिक्षक अशी ही शाळा सुरू झाली होती 1915ला. शिक्षकाला वेतन कुठून द्यायचं? आपल्या शहरातले काही व्यक्ती, काही 1 जण रोज 2 तास व्हॉलंटरीली येऊन शिकवून जायचा. एकाने सांगितलं मी आठवड्यात ते 1 दिवस येऊन शिकवून जाईल, अजून कोणी सांगितलं की मी महिन्यातले 2 दिवस येऊन शिकवून जाईल. आणि त्या काळचे जे सभासद होते त्या सभासदांनी स्वतःच्या खिशातला पैसा टाकून शाळेला लागणाऱ्या गोष्टी उभ्या केल्या. त्यावेळेला त्या शिक्षकाचा वेतन हे दुय्यम स्थानी होतं. त्या शिक्षकालाही वेतनाची आवश्यकता वाटली नाही, महत्त्व वाटलं नाही. हे शिक्षक आणि त्यावेळचे सभासद यांच्या डोळ्यापुढे फक्त शाळा उभी करणं आणि विद्यार्थ्यांचं हित हे एवढा एकच उद्देश होता. एका प्रसंगी तर भाऊसाहेब वैशंपायनांनी आपलं स्वतःचं राहतं घर हे गहाण ठेवलं होतं बँकेकडे आणि कर्ज काढलं होतं. या इतक्या अशा ध्येय वेड्या त्यागी लोकांच्या परंपरेमध्ये आपण येऊन बसलेलो आहोत आणि त्याचा किमान काही अंश टिकवण्याची, जिल्ह्यात ती संक्रमित करायची जबाबदारी आपली आहे. हे जेव्हा आपल्याला काही प्रसंगी उमगतं त्यावेळेला खरोखर आपण भावनाविवश होऊन जातो. याच्यामध्ये पुढे 1970च्या आसपास शिक्षकांचं आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांचं अनुदान सुरू झालं. ते अनुदान सुरू झाल्यापासून संस्थेची परिस्थिती बदलली. संस्था म्हणजे तरी शेवटी काय असतं? विद्यार्थी आणि तुम्ही, आम्ही सगळे मिळून संस्था होते. जमीन, इमारती या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. तुम्हाला कल्पना असेल तशी कुठलीही संस्था ही इमारतींवर, त्याच्या फिक्स डिपॉझिटवर ती संस्था म्हणून नावारूपाला येत नाही. ती त्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या एकसंगतेमुळे ती संस्था नावारूपाला येते, टिकते, वाढते आणि लौकिक आहे. माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, बोरीकर सरांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये खूप महत्वाचं काम करून ठेवलेलं आहे. ते पूर्णत्वाला गेलेलं नाही, ते परिपूर्ण झालंय असं मी मानत नाही, पण निदान त्यांनी जो काही उपलब्ध आहे, जितकं काही शक्य आहे तितका संस्थेचा इतिहास, तो इतिहास तुम्ही वाचा. आपण प्रत्येकाने तो इतिहास वाचला. औरंगाबाद शहराचा इतिहास तुम्ही समजून घ्या आणि हैदराबाद मुक्ती संग्रामाचा इतिहास तुम्ही समजून घ्या. या 3 गोष्टी तुम्ही अभ्यासल्या आणि मग आपल्याला कळेल की आपली जबाबदारी किती मोठी आहे आणि आपण प्रत्यक्षात ती निभावतो आहोत की नाही. जे रेलेव्हंट गोष्टी आहेत त्या जर तुम्ही वाचणार नाही, ऐकणार नाही, पाहणार नाही तर तुमच्या क्षितिजांचं रुंदीकरण कसं होईल? आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांना संकुचितच ठेवणार, त्यांची मर्यादा तुम्ही वाढवणार. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे, 2 मुद्दे मला इथे आपल्या सगळ्यांसमोर मांडायचे आहेत. पहिला मुद्दा,
आपल्याकडे संशोधनाच्या बाबतीमध्ये आपण खूप मागे आहोत. साहजिकच आपल्याला असा प्रश्न पडतो की आम्ही येतो, शिकवतो, परीक्षा घेतो, पेपर तपासतो, आता हे संशोधन अजून आमच्या मागे काय लावलं? मी मुद्दाम इथे आज नमूद करतोय कारण हे जे आता वर्ष आर्थिक वर्ष आपलं संपतंय, या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये आपण संस्थेच्या पातळीवर संशोधनासाठी 10 लाख रुपयाचा निधी वेगळा राखून ठेवला होता. आता टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट याच्यासाठी नाहीये की त्याच्यातले एक पैसाही खर्च नाही झाला. बदलता भारत अभ्यास मंडळाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं जागतिक सारीपाट आणि नवी कलाटणी या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं. यावेळी आर्थिक आणि सामाजिक प्रश्नाचे अभ्यासक देवीदास तुळजापूरकर यांनी मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर जगभरामध्ये एक युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचे पडसाद हे जगभरामध्ये आपल्याला उमटताना पाहायला मिळतात. भारतावर दोन दृष्टीने त्याचे परिणाम होत आहेत. एक तर भारत ऊर्जेच्या बाबतीत जगावर विसंबून आहे आणि अशा वेळी त्यामुळे सामान्य माणसाच्या हातातली जी क्रयशक्ती आहे ती क्रयशक्ती घटेल. ती क्रयशक्ती घटली तर बाजारपेठेमध्ये मालाला जो उठाव आहे तो उठाव मागणी ही कमी होईल. ती मागणी कमी झाली तर त्याचा पुन्हा उत्पादन क्षेत्रावर परिणाम होईल किंवा व्यापारावर परिणाम होईल आणि त्याच्याबरोबर त्या मालाच्या निर्मितीतून विक्रीतून जे काय टॅक्स कलेक्शन सरकारजवळ होतं त्याच्यावर पण त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणजे ज्याला आपण स्टॅग्नेशन म्हणतो, अवरुद्धता म्हणतो, अशी एक परिस्थिती बाजारपेठेमध्ये निर्माण होऊ शकते. आणि आत्ता युद्धाची कारणमीमांसा जर बघितली तर आपल्याला असं दिसतं की ज्या ज्या जगातल्या देशांनी डॉलर नाकारला त्या देशांवर अमेरिकेने युद्ध लादलेलं आहे. हे व्हेनेझुएलाच्या बाबतीत झालं, इराकच्या बाबतीत झालं, आज इराणच्या बाबतीत होत आहे आणि आणखी काही राष्ट्रांच्या बाबतीत पण ज्यांनी डॉलर नाकारला त्यांच्यावर युद्ध लादलं किंवा तिथल्या सत्ता उलथवून टाकल्या आणि तोच आज इराणमध्ये हे सरकार प्रयत्न करत आहे. आज अमेरिकेचे जगावर जे प्रभुत्व आहे ते दोन गोष्टींमुळे, एक डॉलर आणि दुसरं शस्त्रास्त्रांची त्यांच्याकडं जी काय उपलब्धता आहे ती. आणि डॉलर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते धोक्यात आणून देऊ इच्छित नाहीत. आज चीन हे अमेरिकेला आव्हान देऊ पाहत आहे. ते आव्हान जर लक्षात घेतलं तर चीन ऊर्जेसाठी सुरुवातीला व्हेनेझुएलावर अवलंबून होतं. आता व्हेनेझुएला अमेरिकेने ताब्यात घेतल्यानंतर चीनसाठी इराण हा दुसरा सोर्स ऑफ एनर्जी होता. त्या इराणवर त्यांनी अटॅक करून चीनची जी ताकद आहे ती ताकद खच्ची करायचा हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अमेरिका कुठल्याही परिस्थितीमध्ये जगातल्या दुसऱ्या कुठल्याही राष्ट्रांनी त्यांना दिलेलं आव्हान मानायला तयार नाही. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगात निर्माण झालेल्या ज्या संस्था आणि रचना होत्या, युनायटेड नेशन्स सारखी संस्था, युनो किंवा WTO किंवा WHO, या ज्या संस्था आहेत त्यातल्या WHOतून तर अमेरिकेने सरळ सरळ माघार घेतली. WTOला आज रिडंडंट केलेले कारण सगळे देश हे एकमेकाशी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतायत. त्यामुळं WTOचे पण जे सिग्निफिकन्स होता तो संपुष्टात आलेला आहे. आता युनोची जी इंटरव्हिनिंग रोल आणि कॅपॅसिटी होती ती पण खूप मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. म्हणजे युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये किंवा युनोमध्ये एखादा ठराव पास झाला आणि तो त्या देशाने जर मान्य केला नाही तर त्या देशावर काही शिक्षा होते असं आपल्याला पाहायला मिळत नाही. मला वाटतं सगळ्यात मोठी जगाने चिंता करावी सारखी अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट ही आहे की या आंतरराष्ट्रीय संस्था या रिडंडंट होत आहेत. भारतासाठी नॉन अलाइनमेंट कंट्रीज हा एक सोर्स होता, एक ताकद होती, ते देखील आज रिडंडंट झालेली बघायला मिळते. आणि आज व्यापाराभोवती सगळ्या संस्था उभ्या राहिल्या, G20 असो किंवा ब्रिक्स असो. ब्रिक्स हे देखील एक अल्टरनेटिव्ह ट्रेड इन्स्टिट्यूशन म्हणून उभं राहत होतं, त्यालाही अमेरिकेने खच्ची करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अमेरिकेचं प्रभुत्व जगावर राहावं म्हणून जी काही रचना आहे हे युद्धाचं मूळ आहे आणि हे युद्ध लांबलं तर पूर्ण जग यामुळे अडचणीत येतं. अमेरिकेमधला सगळ्यात मोठा डेप्ट इन्स्टिट्यूशन ब्लॅक रॉक यांनी परवाच असं जाहीर केलं की 5% वर लोकांना पैसे त्यातून विथड्रॉ करता येणार नाहीत, कारण लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे विथड्रॉ करायला सुरुवात केली. अमेरिकेची आखाती देशातली गुंतवणूक आणि आखाती देशातली अमेरिकेतली गुंतवणूक ही परस्पर अवलंबित्व जर बघितलं तर जगाला आणखी एका ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस मध्ये येत्या काही दिवसांमध्ये ढकलल्या जाण्याची शक्यता वाटते. आता साधं गॅस आणि
पेट्रोलच्या बाबतीत म्हणाल तर भारत 75% गॅस आणि पेट्रोलच्या बाबतीत जगावर अवलंबून आहे. ते रशियावर आहे, इराणवर आहे किंवा अमेरिकेवर अवलंबून आहे. आणि त्यामुळं त्याची ने-आण जोपर्यंत स्मूथली होत नाही तोपर्यंत भारतामध्ये त्याची जे आज निर्माण होत असलेला जो काही क्रायसिस आहे तो क्रायसिस संपू शकत नाही. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मागच्या आठवड्यात जागतिक वने तसंच जागतिक जल दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण क्षेत्रात काम करणारे रुपेश कलंत्री यांनी वने आणि जलसंवर्धनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, सलग 2 दिवस आपण अत्यंत महत्त्वाचे असे दिवस साजरे करत आहोत. जागतिक वन दिन आणि जलदिन. दोन्हीचं आपल्या आयुष्यामध्ये काय योगदान आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे केले जाणारे दिवस आहेत आणि आजच्या स्थितीमध्ये या दिवसांचं महत्त्व अधिक होत जातं. अतिशय दीन स्थितीमध्ये आपण पर्यावरणाच्या दृष्टीनं, सृष्टीच्या दृष्टीनं, निसर्गाच्या दृष्टीनं जात असताना या दिवसांचं महत्त्व अधिकच होत जातं. खरं तर आपण आपले जर सण बघितले, सण उत्सव आपले बघितले तर हे प्रत्येक सण आपल्याला कुठे ना कुठे निसर्गाच्या आणि निसर्गाच्या घटकांच्या जवळ घेऊन जातात. आपल्याकडे आवळ्याची पूजा आहे, वडाची पूजा आहे, आपल्याकडे प्राणी पक्ष्यांची पूजा आहे, आपण सापाची पूजा करतो, बैलाची पूजा करतो. तर या सगळ्या याच्यातनं वडाची पूजा करतो, आपण आवळ्याला विशेष महत्त्व देतो. निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी आपला संबंध आपण सण उत्सवाच्या दृष्टीनं जोडलाय. त्याचं कारण ही की या सगळ्यांना आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे म्हणजे सगळी जीवसृष्टी सुरक्षित राहावी यासाठी म्हणून सण उत्सवांमध्ये याचं अत्यंत महत्त्व आपण दिलेलं आहे. शहरी भागाचे आपले प्रश्न आहे, ग्रामीण भागातले आपले प्रश्न आहेत, पण जमिनीचा प्रश्न आला, हवेचा प्रश्न आला, पाण्याचा प्रश्न आला तर आता आपण जवळजवळ सगळीकडे सारख्या स्थितीमध्ये येत चाललेलो आहोत. आपण जलप्रदूषण करतोय, आपण हवा प्रदूषण करतोय, आपली जमीन नापीक होत चाललेली आहे आणि जसं शेतीच्या संदर्भातलं होतं तसं शहरातनं होणाऱ्या प्रदूषणातनं सुद्धा आपण त्याचा वाटा वाढवत चाललेलो आहोत. आम्ही जागतिक वन दिन साजरा करत असताना आम्ही पर्यावरणाची गुढी उभी केली आणि खास करून पर्यावरणाची गुढी उभी केली आणि ते करत असताना शहरामधली वृक्षतोड थांबवण्यासाठी म्हणून आम्ही आवाहन केलं आणि एक सकारात्मक आंदोलन उभं केलं. वनक्षेत्रामधल्या झाडांची कत्तल करण्याची परवानगी जेव्हा वन विभाग देतो, कुठलाही हा विचार न करता की त्याचा परिणाम काय, दुर्गमी परिणाम काय होणार आहे, त्यावेळी तुम्हाला आम्हाला उभं राहावं लागतं. त्या दिवसाच्या अनुषंगाने आपल्यासाठी म्हणून केलेल्या गोष्टीचं महत्त्व अधोरेखित करणं आणि म्हणून आम्ही वनदिनी आपली जी वृक्ष आहेत ती वाचवण्यासाठीची मोहीम केली. आज जलदिनी आम्ही कचरा जाळला जाऊ नये यासाठी म्हणून श्रमदान केलं आणि गेली 2 वर्ष करत आहोत. तुम्ही म्हणाल जलचा संबंध कचरा जाळण्याशी कसा, हा तर वायूशी संबंध झाला. एकाची एक सांगड आहे. जेव्हा तुम्ही कचरा जाळता त्यावेळी हवा प्रदूषण तर होतच होतं, पण त्यातून जल प्रदूषण होतं, त्यातून जमिनीचं प्रदूषण होतं. कारण आपल्याला असं वाटत असतं की मी माझ्या शेजारी जमा झालेला कचरा, माझ्या घराच्या भिंतीच्या समोर जमा झालेला कचरा जाळला म्हणजे तो कचऱ्याचा प्रश्न मिटला, त्याचं व्हॉल्यूम कमी होणं म्हणजे कचऱ्याचा प्रश्न मिटला, असं मुळीच होत नाही. फार मोठा गैरसमज आपण पाळून ठेवलेला आहे. आपल्या हे लक्षात येत नाही की तो उडणारा कचरा आपल्याला नको असतो, पण ज्यावेळी आपण तो कचरा जाळतो त्यावेळी ती राख कुठे राहते? ती उडत नसेल का? ती हवा प्रदूषण करत नसेल का? आणि ती उडत असेल तर कुठे ना कुठे जाऊन ती जमिनीवर येणार आहे का नाही? आणि मग ती जर जमिनीवर येत असेल, तुमच्या शरीरामध्ये जात असेल तर त्याचे परिणाम काय होतात? ती जेव्हा पाण्यात मिसळते त्यावेळी त्याचा परिणाम काय होतो? पाण्यात मिसळलेले किंवा प्रदूषित पाणी जेव्हा परत जमिनीत जातं आणि ते पिकांच्या वाटे आपल्या शरीरात परत येतं त्यावेळी नुकसान कुणाला होतो? आणि म्हणून आम्ही गेली 2 वर्ष कचऱ्याला काढी नको, कंपोस्ट करू असं एक अभियान, हवी शुद्ध हवा हे अभियान राबवतो. त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार आणि रसायनांचा वापर ज्या पद्धतीने आपण कमी करत. तुम्ही बघा ऍसिडचं प्रमाण आधी किती वापरलं जायचं, घरांमध्ये होतं का? आज प्रत्येक घरामध्ये दर दिवशी आपले टॉयलेट्स क्लीन करण्यासाठी म्हणून आपण ऍसिडचा अधिकाधिक वापर करतो. ते शेवटी कुठं जातं? प्युरिफिकेशन होतं म्हणजे काय होतं? जलस्रोतांमध्ये थेट आपलं ड्रेन वॉटर टाकून देतोय. पण पुनरुज्जीवन केलंय नद्यांचं. नदी पुनरुज्जीवन झालं म्हणतेलं असताना सुद्धा आपण ड्रेनेजचं पाणी थेट आपल्या नद्यांमध्ये टाकतो. आता कुठे प्युरिफिकेशन त्याचं केलं जातंय? म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा या गोष्टींचा वापर जितका कमी करू तितका वर्षभर आपण हे दिवस साजरे करत आहोत असा त्याचा अर्थ होईल आणि खऱ्या अर्थाने या दिवसांचं महत्त्व आपल्याला पटलंय हे यातून अधोरेखित होईल. धन्यवाद. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपुरकर.